नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या एक नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे सुरुवातीला अस्मिता कल्पनाला सांगते की अर्जुनने सायलीला पाठवलेला मेसेज मी चुकून वाचलेला आहे. तो तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन येणार आहे. अर्जुन सायलीसाठी चिंच आणि बोरं घेऊन येतोय. त्यांचं हे बोलणं ऐकून अस्मिता ऐकते आणि कल्पनाला सगळं काही जाऊन सांगते. त्यांचा गैरसमज होतो की सायलीला डोहाळे लागले आहेत. अस्मिता आणि कल्पना मिळून अर्जुन सायलीच्या खोलीला कान लावून त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतात. त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडाच असल्याने दोघेही जे काही बोलतात विचारतो सर्व काही खोलीच्या बाहेर आवाज सुरुवातीला उडीचे उत्तर त्याला देत असते. पण ही बाब अर्जुनच्या लक्षात येते की ती दाराबाहेर उभी होती. या दरम्यान अस्मिता आनंद व्यक्त करते की लवकरच लवकर मी आता आत्या होणार आहे. कल्पनाचाही आनंद खूप वाढलेला असतो. तेव्हा अर्जुन सायली त्यांचा झालेला गैरसमज कसाबसा दूर करतात. सायलीने चिंच बोरं आणण्यासाठी मागवले हा गैरसमज झालेला असतो आणि आमच्या बोलण्यातून तुम्हाला वेगळंच काहीतरी सुचलेलं आहे असं अर्जुन आता कल्पना सांगत असतो. तर इकडे दुसरीकडे प्रिया विचार करते की नागराज सध्या महिपतच्या बाजूने आहे तर तो तिची मदत नक्कीच करणार. ती घरात येताना नागराजने त्याची मदत का केली तर महिपत पाटील नावाच्या एका हवालदाराला लाच देऊन प्रियाच्या बालपणीच्या फोटोवरून तिच्याविषयी शोध घ्यायला त्याने सांगितलेला असतो. 20 वर्षापूर्वी ती हरवल्याची तक्रार कोणी दिली होती का याविषयी त्यांना माहिती हवी असते. इथे प्रिया सुमनला तिच्या साईडने करण्यासाठी खोटी तिची माफी मागत असते. सुमनही तिच्या बाजूने बोलत नाही. समजल्यावरती प्रिया अक्षरशः तिच्यासोबत न घडलेल्या गोष्टींचा पाढा वाचू लागते. त्यावेळेस सुमन खूप घाबरते. सुमन पण तिच्याकडे दुर्लक्ष करते. तरी प्रिया मुद्दाम तिची माफीच मागत राहते. सुमनला ती विचारते की तू आम्हाला माफ केले का. सुमन त्यावर ते केवळ मान डोलवते. तर प्रियाला वाटतं की तिने माफ केलंय. ही यावर सुमनचं मत जाणून घेण्याची प्रक्रिया करत नाही. नागराजबद्दल विचारून तिथून निघून जाते. नागराज घरी नसल्याने प्रियाला संशय येतो की तो महिपतशी मिळून तिच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान तर करत नसेल ना. याचा आपण लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे, नाही तर हा महिपत आणि नागराज मला या घराच्या बाहेर काढायला टपलेलेच आहे. तर सायली ही प्रियाच्या वागण्याचा विचार करत प्रतिमाची काळजी करत असते. प्रिया काहीही करू शकते अशी शंका आता अर्जुनकडे सायली व्यक्त करते. प्रियाने कशा पद्धतीने प्रतिमाचा हात जाळण्याचा प्रयत्न केला आणि सायलीने कशी तिला अडवली हे सर्व काही सायली अर्जुनला सांगते. अर्जुन खूपच चिडतो. सायली त्याचा राग कसाबसा शांत करते की प्रिया प्रतिमा आत्याच्या बाबतीत काय करणार नाही याकडे आपण लक्ष द्यायला हवे. सायलीला अजूनही आशा असते की प्रतिमा ही प्रियाची जन्मदाती आई असल्याचे तिला असूनसुद्धा ती एवढा त्रास का देते, तिला आईचं महत्त्व का कळत नाही आहे हाच विचार आता सायली करत असते. तर अर्जुनला मदत करण्यासाठी इन्स्पेक्टर सावंत हे महिपतने दिलेल्या पाटील हवालदारांना एक लहान मुलींचा फोटो देतात. 20 ते 25 वर्षापूर्वी तिच्याबद्दल कोणी मिसिंग कंप्लेंट आली होती का ह्याविषयी शोध घ्यायला ते सांगतात. अर्जुनला वाटत असतं की त्या फोटोतील मुलगी म्हणजेच बालपणची सायली आहे. हवालदारांच्या लक्षात येतं की त्यांना महिपतने दिलेला फोटो आणि इन्स्पेक्टरने दिलेला फोटो एकच आहे. शोधाशोध केल्यानंतर त्या मुलीविरुद्ध म्हणजेच प्रियाविरुद्ध काही वर्षापूर्वी झालेल्या चोरीच्या तक्रारीचा कागद त्यांना सापडतो. म्हणजेच प्रिया लहान असताना चोरी करायची असं आता इथे लक्षात येतं. तर तेवढ्यात काय होतं, दुसरा एक हवालदार त्यांना सांगतो की काही वर्षांपूर्वी एक बाई लहान मुलांचा वापर चोरी करण्यासाठी करायची. कदाचित ही मुलगी तिच्यासोबत असेल. तो तातडीने ही माहिती महिपतला देतो. पाटील ही माहिती अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत यांना काही सांगत नाही.
तो तिथून गडबडीने निघून जात असताना त्यांच्या हातातील फाईल खाली पडते आणि त्यात असणारा लहानपणीच्या प्रियविरुद्धतील चोरीच्या तक्रारीचा जो काही कागद आहे तो आता अर्जुनला सापडतो. तर अर्जुन आता सत्यापर्यंत पोहोचू शकेल का ते सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागेल. आम्ही शॉर्टकटमध्ये हा एपिसोड सांगतो, ते तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. थँक्यू.